आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी लोकसंख्येच्या तुलनेत मातंग समाजाला आरक्षित 5 लोकसभा जागेपैकी किमान 2 जागा व 29 आरक्षित विधानसभा मतदारसंघापैकी विधानसभेला किमान 14 जागेवर उमेदवार द्यावेत। जो पक्ष मातंग समाजाला लोकसभेला व विधानसभेला उमेदवारी देईल त्याच पक्षांना मातंग समाज मतदान करेल, अन्यथा मातंग समाजाने कोणत्याच पक्षाला मतदान करू नये असे आवाहन आज सांगली येथील झालेल्या मातंग समाजाच्या बैठकीत मातंग समाजाचे युवा नेते प्रशांत सदामते यांचे महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांना व मातंग समाजाला आवाहन केले। अनुसूचित जाती जमातीच्या लोकसंख्येच्या तुलनेत महाराष्ट्रात मातंग समाज लोकसंख्येने 2 नंबरवर असून जितनी जिसकी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी या धोरणानुसार मातंग समाज मुख्य प्रवाहात यायचा असेल तर मातंग समाज आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय प्रवाहात येणे महत्त्वाचे असून मातंग समाज हा आजही अनुसूचित जाती जमातीतील गावकुसा बाहेरचा समाज आहे। स्वातंत्र्य काळापासून मातंग समाज हा अजूनही राजकीय दखलपात्र नाही। केवळ समाजाच्या मतासाठी सर्वच राजकीय पक्ष उपयोग करून घेत आले आहेत। महाराष्ट्रात जवळपास 80 लाख ते 1 कोटीच्या घरात लोकसंख्या आहे। त्यामुळे समाजाची मते पाहिजे असतील सर्वच राजकीय पक्षांनी मातंग समाजाला ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा आरक्षित जागेवर उमेदवारी दिल्या गेल्या पाहिजेत अशी मागणी आजच्या सांगली येथील मातंग समाजाच्या मेळाव्यात बोलताना मत व्यक्त केले। यावेळी गॅब्रियल तिवडे, हेमंत मोहिते, संदीप ठोंबरे, सुभाष वायदंडे, नंदू नांगरे, डॉक्टर विजय चांदणे, कुलदीप देवकुळे, प्राचार्य मोरेसर, आकाश तिवडे, सॅमसन तिवडे उपस्थित होते। तसेच जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर मातंग समाज व तत्सम पोट जातीतील पक्ष संघटना पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता।